नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर इशाज पॅलेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. भारतीयांच्या घराघरामध्ये आढळणारी जोडगोळी ती म्हणजे धने आणि जिरे. आज ह्या दोन्हींचे सुद्धा औषधी गुणधर्म हे खूप सुंदर औषध तुमच्या घरामध्ये आहे खरं तर. पण आपल्याला ह्याच्याबद्दल ते कसं वापरावं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये वापरावं हेच माहिती नसतं. तर त्याची शास्त्रशुद्ध इत्थंभूत माहिती आज आपण घेणार आहोत. धान्यक नावाने धने यांचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे, तर जीरक नावाने जिऱ्यांचं वर्णन आहे. धने आणि जिरे ही जोडगोळी आज मी एकत्र का सांगत आहे? तर त्याचं सुद्धा कारण तुम्हाला पुढे कळणार आहे. या जिऱ्यांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा असतात बरं का. जसं रेग्युलर ज्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे आपण जिरे वापरतो ना, जे असे येलोइश ब्राउन कलरचे असतात, तर ते साधे जिरे, त्याच्यानंतर पुढे येतात ते शहाजिरे किंवा ज्याला शाही जिरे असं सुद्धा म्हणतात किंवा बिटर क्युमिन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. शाही जिरे त्याला का म्हणतात? तर ते विशिष्ट प्रकारच्या बिर्याणीमध्ये वापरण्याची पहिल्यांदा पद्धत जी सुरू झाली, त्याच्यामुळे ती शाही बिर्याणीमध्ये म्हणून त्याला शाही जिरे असं त्याचं नाव पडलं. तर हे शाही जिरे किंवा शहाजिरे हे डार्क ब्राउन असतात आणि थोडे मोठे असतात. ते तुम्ही आपल्या नेहमीच्या जिऱ्यांपासून वेगळे आहेत असं आपण ओळखू शकतो. त्याला एक जास्त स्ट्राँग स्मेल असतो. त्याच्यामध्ये असणारे जे व्होलॅटाईल ऑइल्स असतात किंवा जे फायटोन्यूट्रिएंट्स असतात किंवा ज्याला साध्या भाषेत आपण म्हणू शकतो, की ज्याचे औषधी तत्व जे असतात ते जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये शहाजिरे हे वापरले जातात. हे शहाजिरे आपला जो पित्तसारक योग नावाचं औषध आहे, जे मी देते कायम पेशंट्सना, ॲसिडिटी किंवा अजीर्ण ज्यांना असतं त्यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये हे शहाजिरे हे त्याचं वन ऑफ द कंटेंट आहे त्या औषधाचं. कारण का तर त्याचा जो अर्क असतो ना, तो खूप छान प्रकारे गॅसेस कमी करणं, ब्लोटिंग कमी करणं आणि दीपन पाचन म्हणजे भूक नीट करणं आणि डायजेशन व्यवस्थित करणं, पचन व्यवस्थित करणं यासाठी खूप मदत करतो. म्हणून आयुर्वेदिक औषधांमध्ये शहाजिरे हे विशेषतः वापरले जातात. जिरेसुद्धा, साधे जिरेसुद्धा वापरले जातात कारण त्याचेही औषधी गुणधर्म आहेतच. पुढे अजूनही जिऱ्यांचे काही प्रकार आहेत का? तर हो. पांढरे जिरे म्हणजे व्हाईट क्युमिन आणि ग्रीन क्युमिन म्हणजे हिरवे जिरे असे सुद्धा जिऱ्यांचे प्रकार आढळतात. काळे जिरे त्याला काला जिरा किंवा कलौंजी असं त्याला म्हणतात. कलौंजी म्हणजे बऱ्याच वेळा त्याला कांद्याचं बी आहे असं समजलं जातं. पण कांद्याचं बी वेगळं आणि कलौंजी म्हणजे काळे जिरे वेगळे. हे जिरे आहेत, पण जिऱ्यांचे वेगळे त्याचे गुणधर्म आहेत नेहमीच्या जिऱ्यांपेक्षा. त्यावरही वेगळा आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. पण आज आपण बघणार आहोत, की जे आपल्या घरात आढळतात ते फोडणीत आपण जे टाकतो ते जिरे. त्याचा काही आपल्याला उपयोग करता येतो का? तर धने आणि जिरे हे एकमेकांना कॉम्पेन्सेट करतात बरं का, की धने हे अ, थोडेसे उष्ण आहेत, तर जिरे हे जास्त उष्ण आहेत. धने हे स्निग्ध आहेत आणि जिरे हे वृक्ष आहेत. वृक्ष म्हणजे काय, की कोरडे असतात म्हणजे शरीरामध्ये कोरडेपणा तयार करतात. त्याचप्रमाणे धने हे अवृक्ष सांगितलेत. वृक्ष म्हणजे की पुरुषांची जी ताकद असते पुरुषत्वाची, ती कमी करणारे असतात. मग कमी म्हणजे काय लगेच धने घेतले म्हणजे ताकद कमी झाली असं नाही. पण त्याचं तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही सारखं-सारखं सेवन केलं, खूप काळापर्यंत सेवन केलं, तर धन्यांचे साइड इफेक्ट होऊ शकतात. म्हणून त्याला म्हणजे वृक्ष ह्या कॅटेगरीमध्ये त्याचे साइड इफेक्ट होऊ शकतात, की परंतु जिरे जे आहेत ना, म्हणूनच त्याला कॉम्पेन्सेट करणारे जिरे आहेत. जिरे हे वृक्ष सांगितले आहेत. म्हणजे पुरुषांमध्ये तुमची जी ताकद असते पुरुषत्वाची ती वाढवणारे आहेत. स्त्रियांमध्ये स्तन्यजनन करणारे जिरे आहेत. म्हणजे हार्मोन्स जो इम्बॅलन्स असतो ना, तो रिपेअर करणारे जे आहेत, की स्त्रियांना पाळीच्या समस्या किंवा गरोदर बाळंतीण झाल्यानंतर दूध तयार होणं स्तन्याशयामध्ये, ह्याच्यामध्ये जिरे खूप छान काम करतात. त्यामुळे धने आणि जिरे ही जोडगोळी म्हणूनच घ्यायची असते, की त्यांचे जे गुणधर्म आहेत ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, एकमेकांना कॉम्पेन्सेट करतात. त्याचबरोबर धने हे इतकं सुंदर औषध आहे ना आयुर्वेदातलं, की ते त्रिदोषांचं शमन करतं. जिरे तरी थोडंसं वात वाढवणारे आहेत. म्हणजे जीरकम कटुकम रुक्षम वातकृत दीपनम परम असं म्हटलेलं आहे. म्हणजे की जिरे जे आहेत ते थोडे कोरडे आहेत आणि थोडं वात वाढवणारे आहेत. मग पित्त आणि कफ कमी करणारे आहेत. पण धने मात्र वात, पित्त, कफ ह्या तिन्हीही दोषांना बॅलन्स ठेवणारे आहेत. असे आयुर्वेदामध्ये बरेच रेअर औषधी असतात, की ज्या तिन्हीही दोषांना शमन करतात किंवा तिन्ही दोषांना बॅलन्समध्ये ठेवतात आणि म्हणूनच त्या औषधी श्रेष्ठ मानल्या जातात. म्हणून त्याच्यातली पहिली औषध अग्रगण्य आहे ती म्हणजे
अमृता किंवा ज्याला गुळवेल असं म्हणतात. तशी ती त्रिदोषांचं शमन करणारी आहे, बॅलन्स करणारी आहे. तसंच धने सुद्धा जे आपल्या घराघरामध्ये आढळतं, असं एक औषध आहे, की जे त्रिदोषांचं शमन करतं. म्हणून हे श्रेष्ठ आहे. मग आता ह्याचे असे मॅजिकल गुणधर्म आहेत ना धन्यांचे तर, की तुम्ही ज्याप्रमाणे वापराल ना, त्याप्रमाणे त्याचे गुणधर्म बदलतात बरं का. जर तुम्ही हे थंड पाण्यात भिजवून घेतले, तर ते शरीरातला दाह कमी करतात आणि थंडावा निर्माण करतात शरीरामध्ये. ते जर तुम्ही उकळून घेतले, तर कफ कमी करतात आणि जर ते तुम्ही भाजून घेतले धने, तर ते पित्त कमी करतात किंवा अपचन किंवा पित्तामुळे होणारा जो त्रास असतो, तो कमी करतात. म्हणजे अशा प्रकारे धन्यांचा जेव्हा तुम्ही हिम तयार करून घेतात, म्हणजे धान्यक हिम या नावाने एक संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे, औषध आहे. त्याचा साधा अर्थ असा होतो, की धने जेव्हा तुम्ही रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी जेव्हा घेतात, तेव्हा ते मूत्रल म्हणजे एकदम स्ट्राँग डायुरेटिक होतं. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, नायसिन आहे. ते मूत्रपिंडांवर उत्तेजक असं काम करतं आणि मूत्रल अशी क्रिया घडवून आणतं. म्हणजेच काय, की तुमची युरिन लघवी जी आहे ती साफ होते, मोकळी होते. त्यामुळे किडनीसाठी वरदान असलेलं असं हे धने हे औषध आहे आपल्या घरामध्ये आढळणारं. तर ह्या धन्यांचा एक अनोखा उपयोग मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्हाला लघवीच्या ठिकाणी आग होते किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन बऱ्याच जणांना होतं, ज्याला रिकरंट UTI म्हणतात. रिकरंट म्हणजे काय, की सारखं-सारखं तो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन होणे, जळजळ होणे, उन्हाळ्यामध्ये विशेषतः बऱ्याच जणांना कडकी लागणे किंवा उन्हाळी लागणे असं त्याला साध्या भाषेमध्ये म्हणतात, की तिथे आग होते. अशा वेळेस रात्रीच्या वेळेस हे धने 1 चमचा धने 1 कप पाण्यामध्ये म्हणजे साधारण फक्त 125 एम-एल पाणी आपल्याला घ्यायचं जास्तीत जास्त. तेवढ्या पाण्यामध्ये 1 चमचा धन्यांची पूड आणि 1 चमचा खडीसाखर भिजत घालायची आणि सकाळी उठल्यानंतर रात्रभर ते भिजू द्यायचं थंड पाण्यामध्येच, उकळायचं वगैरे काही नाही. सकाळी उठल्यानंतर हे जे पाणी म्हणजे हा जो अर्क तयार होतो भिजलेल्या धण्यांचा, ते गाळून ते पाणी प्यायचं फक्त. त्याचे इतके सुंदर रिझल्ट्स मला पेशंट्सनी सांगितलेत ना, की अक्षरशः त्यांना एकदम अशी डार्क युरिन होते आणि सगळं निघून जातं. म्हणजे शरीरातली जी उष्णता असते, जे टॉक्सिन्स असतात ना, ते खूप छान प्रकारे हे बाहेर काढण्याचं काम हे धने करतात आणि तुरंत तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा मिळतो. इतकं सुंदर हे धन्यांचं पाणी हे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा जिथे आग होते, अशा कंडिशनमध्ये विशेषतः काम करतं. पण त्यासोबत ज्यांना असं पण होतं, की धने घेतल्यानंतर थोडीशी सर्दी वाढते किंवा थंडावा वाढतो. कारण धने हे थंड पाण्यात भिजवल्यानंतर त्यांचे गुणधर्म थंड होतात. मग अशा वेळेस अशा लोकांनी धन्यासोबत जिरेसुद्धा भिजत घालायचे. म्हणजे ती जी धन्यांची जी अतिरिक्त शीतलता आहे, थंडावा आहे, तो कॉम्पेन्सेट होतो जिऱ्याच्या उष्ण गुणधर्मामुळे. आता मी जे धने थंड पाण्यात भिजवायचे सांगितले ना, थंड म्हणजे काय, की रेग्युलर आपलं जे पाणी असतं, पिंपामध्ये जे पाणी असतं ते. एकदम बर्फाचं पाणी किंवा फ्रिजमध्ये असतं ते पाणी नाही. हां, अगदीच उन्हाळा असेल तर तुम्ही माठातलं पाणी, थंड पाणी वापरू शकतात. पण फ्रिजमधलं पाणी वापरून धने भिजवायचे नाहीयेत हां. ते अति थंड होईल आणि त्याचा वेगळाच त्रास होईल. धने जर तुम्ही काढा करून ठेवला, तर ते स्थूलता आणि थायरॉइड आणि स्त्रियांचे जे मासिक पाळीचे जे प्रॉब्लेम असतात, हार्मोनल इम्बॅलन्स ह्याच्यामध्ये खूप छान काम करतो. धन्याचा आणि धन्या जिऱ्यांचा काढा दोन्हीसुद्धा. तर कसा करायचा हा काढा? सकाळच्या वेळेस 1 लिटर पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये 8 चमचे धन्याची पूड टाकायची आणि तो उकळवायचा. किती वेळ उकळवायचा? साधारण 5 ते 10 मिनिट उकळवायचा. जसं आपण चहा उकळवतो तसं तो उकळवायचा. उकळल्यानंतर ते पाणी गाळून ठेवायचं आणि दिवसभर हे 1 लिटर पाणी सिप, सिप, सिप थोडं-थोडं करून प्यायचंय. असं नाही की 1 लिटर घेतलं आणि एकदाच प्यायलं. हे दिवसभर हे धन्याचं पाणी थोडं-थोडं प्यायचंय. हा प्रयोग तुम्ही 8 दिवस करून बघा. तुम्हाला ओबेसिटी, शरीरावर ज्यांच्यामध्ये वॉटर रिटेन्शन जास्त करून असतं ना, की शरीर फुगल्यासारखं होतं, सूज येते अंगावर, त्याचप्रमाणे स्थूलता असते, थायरॉईडचा त्रास असतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स असतो. ह्याच्यामध्ये हे खूप सुंदर काम करतं. मग तसंच ज्यांना धन्याने थोडासा शरीरातली थंडावा वाढतो किंवा थंडी वाजते, अशांनी धन्यांसोबत जिरेसुद्धा मग ह्या काढ्यामध्ये टाकले तरी चालतात. मग अशा वेळेस 4 चमचे धने घ्यायचे आणि 4 चमचे जिरे पूड घ्यायची. हा झाला धन्यांचा काढा किंवा धन्या-जिऱ्यांचा काढा आपण कसा वापरू शकतो. पुढचं म्हणजे, की धने आणि जिरे हे जर भाजून घेतले आणि मग त्याची जर पूड केली, तर ते उत्कृष्ट पाचक म्हणून काम करतात. तर धने आणि जिरे हे हलकेच भाजायचे, कारण त्याच्यामध्ये उडनशील तत्व असतात, की जे औषधी असतात, म्हणजे व्होलॅटाइल ऑइल्स त्याच्यामध्ये असतात, की जे
फायटोन्यूट्रिएंट्स मेन जे असतात ते त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे त्याला अधिक उष्णता पण द्यायची नाहीये, जाळायचे पण नाहीये. ते हलके भाजून घ्यायचे, त्याची पूड तयार करायची. भाजल्यामुळे त्याच्यावर जो अग्निसंस्कार होतो ना, त्यामुळे ते खूप छान प्रकारे अग्नीचं दीपन करतात. म्हणजे काय तर भूक व्यवस्थित लागवतात आणि पचन व्यवस्थित होतं. त्याच्यामुळे जेवणानंतर अशा प्रकारे धण्या-जिऱ्यांची पूड तुम्ही पाव-पाव चमचा, अर्धा चमचा जर घेतली, तर अतिशय उत्कृष्ट तुम्हाला पचनासाठी याचा फायदा होऊ शकतो. या धन्याचं जे पाणी भिजवून किंवा धन्याचं जे पाणी आहे ना, त्याची एक छान गोष्ट सांगते तुम्हाला, की ते हे कसं छान प्रकारे तुमच्या अ, लघवीला आग होणे किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ह्याच्यावर कसं छान काम करतं, त्याचा एक प्रसंग सांगते. माझ्याकडे एक पेशंट आल्या होत्या, तर त्यांनी सांगितले, की "मला 3-4 दिवस झाले खूप आग होते लघवीला आणि मला अजिबात काही ॲलोपॅथी तू देऊ नको. मला तुझं काही आयुर्वेदिक असेल, ज्याला त्वरित मला आराम पडेल, असंच मला दे." तर मग मी त्यांना सांगितलं, "ठीक आहे." माझ्याकडे पित्तअग्नी आणि ऊर्जा प्लस म्हणून योग होता, तो मी त्यांना दिला आणि ते सांगितलं, की "तुम्ही कंपल्सरी ते धन्याच्या पाण्याबरोबर हे औषध घ्यायचं, तरच तुम्हाला लवकर फरक पडेल." तर त्यांनी त्याप्रकारे केलं. दिवसातून त्यांना मी 3 ते 4 वेळा म्हटलं, "तुम्हाला जसं जमेल तसं हे औषध घ्या." त्यांनी दुसऱ्या दिवशी मला येऊन सांगितलं, की "ते जे तू औषध दिलं ते काय रामबाण होतं, की मला एका दिवसात आयुर्वेदिक औषध असून सुद्धा मला इतका सुंदर फायदा पडला, की माझी लघवीची जळजळ जी आहे ती पूर्णपणे थांबली." तर ह्याचं कारण असं, की धन्याचं पाणी हे उत्कृष्ट अनुपान आहे. जेव्हा तुम्हाला मूत्रसंबंधित विकार असतात त्यावेळेस. तर आता अनुपान म्हणजे काय? औषधं हे कुठल्या गोष्टीबरोबर घ्यावीत, ही जी काही गोष्ट असते ती म्हणजे अनुपान. म्हणजे कसं, की आम्ही वैद्य लोकं सांगतो तुम्हाला, की हे चूर्ण आहे मधाबरोबर घ्या, हे चूर्ण तुपाबरोबर घ्या, हे औषध गरम पाण्याबरोबर घ्या, हे अजून कशा लोण्याबरोबर घ्या, व्हॉटएव्हर इट इज. हे जे काही आपण ज्याच्या बरोबर घ्यायला सांगतो ना, ते म्हणजे अनुपान. म्हणजे मध हे अनुपान, तूप हे अनुपान. तसंच धन्याचं पाणी सुद्धा खूप सुंदर अनुपान असं म्हणून काम करतं. हे मला तुम्हाला या केसमधून सांगायचंय. तर अनुपान का एवढं सुंदर काम करतं? तर त्याला त्या ऑर्गनचं अफेक्शन असतं. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं ना, की इट ॲक्ट्स ॲज अ मिसाईल, की ते एका मिसाईलप्रमाणे ते काम करतं अनुपान, की ते बरोबर स्पेसिफिक टार्गेटपर्यंत ते औषध पोहचवतं. म्हणून धन्याच्या पाण्याबरोबर जर तुम्ही औषधं घेतली, तर तुम्हाला अशा प्रकारे मूत्रसंबंधित आजार असतील, तर त्याच्यामध्ये लवकर फरक पडतो. रामनवमीला पंजिरीचा प्रसाद देतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर का देतात तुम्हाला माहिती आहे का? तर पंजिरी म्हणजे पहिली गोष्ट काय हे बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल तर सांगते. पंजिरी म्हणजे ज्याच्यामध्ये सुंठ, धने आणि साखर हे दोन्ही मिक्स केलेलं आहे. असा जो प्रसाद आहे तो म्हणजे पंजिरी आणि ही रामनवमीला विशेषतः करायची असते, अशी आपली परंपरा आहे. का करायची असते? तर रामनवमी ज्यावेळेस येते, त्यावेळेस असतो तो म्हणजे की वसंत ऋतू तो संपत आलेला असतो. नंतर थोड्या दिवसांनी ग्रीष्म ऋतू सुरू होणार असतो, म्हणजे उन्हाळा सुरू होणार असतो आणि वसंत ऋतूमध्ये कफ हा शरीरामध्ये साठतो आणि वेगवेगळे पचनाचे संबंधित अपचनाचे आजार हा निर्माण करतो आणि त्याचं व्यवस्थित पचन व्हावं म्हणून ही पंजिरी खायची असते. म्हणजे बघा आपल्या परंपरा किंवा आपले सण आहेत त्यांना सुद्धा किती छान प्रकारे शास्त्र आहे त्याच्यामागे सुद्धा आणि त्या किती सुंदर प्रकारे आपल्याला लावून दिलेल्या आहेत. तर आरोग्याचा दृष्टिकोन आहे पंजिरी चा प्रसाद बनवण्यामागे. आता त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ड्रायफ्रुट्स पण मिक्स केलं जातं किंवा खसखस टाकली जाते. खोबरं टाकलं जातं, कोरडं खोबरं. तर अशा प्रकारची जी पंजिरी असते, ती अर्थातच तुम्हाला जर शक्ती किंवा ऊर्जा पाहिजे असेल, तर ती उपयोगी पडेल. पण जर तुम्हाला पचन व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल, तर पंजिरी कशी तयार करायची ते मी सांगते. पंजिरी तयार करताना त्याच्यामध्ये धने, नंतर सुंठ आणि खडीसाखर ह्या 3 गोष्टी समप्रमाणामध्ये घालायच्या. म्हणजे काय, की पहिले धने भाजून घ्यायचे, सुंठ पावडर सुद्धा थोडीशी भाजून घ्यायची आणि त्यामध्ये खडीसाखर घालायची आणि हे मिक्सरवर किंवा वाटून तुम्ही जसं असेल, तर हे चूर्ण त्याचं तयार करायचं किंवा मिक्सचर तयार करायचं आणि हे अर्धा-अर्धा चमचा तुम्ही जेवणानंतर घेतलं, तर ह्या दिवसांमध्ये विशेषतः जो उन्हाळा सुरू होण्याचा जो आधीचा काळ असतो, त्याच्यामध्ये हे खूप छान काम करतं. तर अशी पंजेरी तुम्ही रोजसुद्धा खाऊ शकता, ज्यांना अजीर्णाचा किंवा अपचनाचा त्रास आहे. तर समप्रमाणात घ्यायचं म्हणजे काय, की जितके ग्रॅम धने घ्याल, तितकेच ग्रॅम सुंठ घ्या आणि तितकेच ग्रॅम खडीसाखर घ्या. खडीसाखर याच्यासाठी की ती औषधी असते म्हणून. रेग्युलर साखर घेतली तर चालेल का? चालेल. पण खडीसाखर घेतली तर जास्त परिणामकारक ठरेल. धने आणि जिरे ह्यांनी युक्त अशी आपली 2 औषधे आहेत.
जी पित्ताचे आजार ज्यांना आहेत, ॲसिडिटी आहे किंवा अपचन, विशेषतः ज्यांना अपचन आहे, भूक नीट लागत नाही, अन्न नीट पचत नाही, पोट नीट साफ होत नाही, अशांसाठी ब्लेसिंग आहेत. माझी फेव्हरेट औषधं आहेत. माझी नाही तर माझ्या पेशंटची सुद्धा फेव्हरेट औषधं आहेत. त्यांना इतक्या छान त्याचे रिझल्ट्स मिळालेत. ते म्हणजे की डाळिंब केसर योग आणि पित्तसारक योग. तर ह्या दोन्ही औषधांचा खूप सुंदर उपयोग आपल्याला करता येतो, की डाळिंब केसर योग हा कधी घ्यायचा? जर जेवणानंतर पाव-पाव चमचा जर तुम्ही तुपातून घेतला, तर अजीर्ण, अपचन ह्या ज्यांना समस्या आहेत, की नीट पोट साफ होत नाही किंवा नीट पहिले तर पचत नाही, भूक नीट लागत नाही, अशांसाठी हे खूप सुंदर काम करतं. दुसरा पित्तसारक योग जो आहे, तो तुम्ही दोन्ही वेळेसही घेऊ शकता जेवणानंतर किंवा फक्त रात्रीच्या वेळेस सुद्धा अर्धा चमचा किंवा 1 चमचा जर तुमचा कोठा जड असेल, तर 1 चमचा घ्या. तर तुम्हाला पोट साफ व्हायला सुद्धा मदत होते आणि पोट साफ होण्याच्या आधी जी महत्त्वाची गोष्ट असते ना, की अन्नाचं पचन नीट झालं पाहिजे. ती पहिले तर व्यवस्थित झाली, तर तुमचं पोट ऑटोमॅटिक व्यवस्थित साफ होतं. तर अशा दोन्ही औषधांमध्ये ही अशा प्रकारे औषधी हे मी जे सांगितलं, की धने आणि जिरे हे दोन्ही आहेत. जिऱ्यांमधला जो शहाजिरे हा जो औषधी प्रकार आहे, तो ह्याच्यामध्ये आहे. त्याचे अर्क आहेत. त्यामुळे त्याचे पचन संस्थेवर सुंदर असे रिझल्ट्स आपल्याला दिसतात. तर मी जी ही औषधं सांगतेय, ती मी स्वतः बनवलेली आहे. ती तुम्हाला कुठे मिळतील? तर इथे जो आपला नंबर डिस्प्ले होतोय त्याच्यावर किंवा जी वेबसाईट इथे डिस्प्ले होते www.drishazpalette.com त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही मागवू शकतात. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. कारण ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा जास्तीत पोहोचेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.